सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्ते साहित्य उत्सव. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो. हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्योत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. मी इतिहास बोलतोय या आपल्या सदराअंतर्गत आज जाणून घेऊया कनिष्क याच्याबद्दल. कनिष्क हा कुशाण घराण्यातील सर्वश्रेष्ठ राजा होता. कुशाण हे मूळचे भारतीय नव्हते, परंतु त्यांनी भारतात सत्ता स्थापन केली आणि ते भारतीयच होऊन राहिले. इसवी सनाच्या पहिल्या शतकात जहाऊ या चिनी प्रदेशामध्ये युची ह्या रानटी टोळ्या वास्तव्य करीत होत्या. ह्या रानटी टोळ्यांनी स्थानिक तसेच इतरही चिनी राजांना जेरीस आणले होते, कारण त्यांचे युद्ध कौशल्य हे अचाट होते. यातूनच पुढे चीनमध्ये हान घराण्याचा उदय झाला. हान घराण्यातील हिग नू या राजाने युची टोळ्यांचा बंदोबस्त केला आणि त्यांना चीनमधून पेटाळून लावले. पुढे या युची लोकांनी सीर नदीच्या तीरावर शकांचा पराभव केला आणि कॉकेशस पर्वताच्या प्रदेशावर आपले अधिपत्य प्रस्थापित केले. मात्र असे झाले असताना युची जमातीमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला आणि या कलहात यशस्वी होऊन कुशाण या एका टोळीचा उदय झाला. पुढे या कुशाण टोळीचे रूपांतर एका सत्तेत झाले. या कुशाण टोळीचा प्रमुख होता कुजल काडाफिसिस. त्याने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आणि पुढे पूर्वेकडे वाटचाल केली. त्याचा मुलगा विम काडाफिसिस यानेही त्याचाच कित्ता गिरवला आणि भारताच्या बऱ्याच प्रदेशात कुशाण सत्ता प्रस्थापित झाली. विम काडाफिसिसचा मुलगा असलेला कुशाण हा इसवी सन 78 मध्ये पेशावर येथे सत्तेवर आला. राजधानी पेशावर मध्ये राज्याभिषेक झाल्यानंतर कनिष्काने राज्यविस्ताराचे धोरण पुढे सुरू ठेवले. कमकुवत झालेल्या मगध सत्तेवर हल्ला करत त्याने पाटलीपुत्र, सारनाथ, मथुरा, काशी यासारखे ठिकाणे आपल्या सत्तेत समाविष्ट केली. आपल्या दुसऱ्या स्वारीमध्ये त्यांनी उत्तरेतील काश्मीरचे राज्य हस्तगत केले आणि
कनिष्कपूर म्हणून एक नवीन शहर वसवले. आपल्या तिसऱ्या स्वारीमध्ये उज्जैन जवळील शकांचा पराभव करून भारतातील बऱ्याच मोठ्या प्रदेशावर कुशाण सत्ता स्थापन केली. परंतु कनिष्काचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट होते की आपल्या पूर्वजांना झालेल्या अपमानाचा बदला घेणे. अशातच चिनी राजकन्येवर कनिष्काचे प्रेम जडले. यातून कनिष्काने आपल्या पूर्वजांचा बदला घेण्याचे निमित्त साधले. त्याने चिनी राजाला राजकन्येचा विवाह आपल्याशी लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला, अन्यथा युद्धास सामोरे जाण्याची धमकी दिली. परंतु मजबूत अशा चिनी सैन्यापुढे कनिष्काला पराभव पत्करावा लागला. परंतु हार मानेल तो कनिष्क कसला. त्याने पुन्हा एकदा सैन्य सुसज्ज करून दुसरा हल्ला चढवला. यावेळी मात्र त्याला यश मिळाले. आजच्या चीनमधील यारकन, काशगर आणि खोतान ही चिनी राज्ये कनिष्काच्या राज्यात समाविष्ट झाली. अशा प्रकारे आजच्या चिनी राज्यांवर राज्य करणारा कनिष्क हा पहिला भारतीय राजा होता. या आक्रमणादरम्यान कनिष्काने रेशीम मार्ग, जेथून चीनचा युरोप व पश्चिमी जगाशी व्यापार होत होता, त्या मार्गावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले. याशिवाय त्याने हिंदुकुश पर्वतरांगा तसेच पामीरच्या पठारावरही आपले अधिपत्य प्रस्थापित करून तिथे भारतीय वसाहती प्रस्थापित केल्या. यामुळे चिनी व्यापारावर कनिष्काचे नियंत्रण प्रस्थापित झाले. यातून भारतामध्ये इतर साधनाबरोबरच सोन्याचा पुरवठा वाढला. कनिष्काच्या काळात कुशाण साम्राज्य हे अफगाणिस्तान पासून बंगालपर्यंत तसेच चीन काश्मीर पासून कोचीन पर्यंत अशा विस्तृत प्रदेशावर पसरले होते. मूळचे विदेशी असलेल्या कुशाण राजांनी भारतात सत्ता प्रस्थापित केल्यानंतर ते इथलेच होऊन राहिले. कनिष्काच्या वडील विम काडाफिसिस याने भगवान शिवाची सत्ता मान्य केली. कनिष्क हा देखील आपल्या वडिलांच्याच पावलावर चालत राहिला. त्याने भगवान शिवाची सत्ता मान्य केली, तसेच आपल्या राज्यामध्ये शिवपुत्र कार्तिकेय याची पूजा अनिवार्य केली. म्हणूनच सैन्य, राजनीती आणि अध्यात्म या क्षेत्रामध्ये कनिष्काचे स्थान हे खूप महत्वाचे आहे. शिवपुत्र कार्तिकेय याची पूजा अनिवार्य केल्यानंतर त्याने मुलतान, ज्याच्या पाकिस्तानात आहे, तिथे भारतातील पहिले सूर्य मंदिर स्थापन केले. याशिवाय इतरही अनेक मंदिरांचे बांधकाम कनिष्काने केले. पुढे सारनाथ येथील युद्ध अभियानादरम्यान कनिष्काने बौद्ध विद्वान असलेल्या अश्वघोष याला आपल्यासोबत आपल्या राजधानीला नेले. पुढे कनिष्काने अश्वघोषाकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. कनिष्काच्याच काळात श्रीनगर जवळील बहारान या ठिकाणी चौथी बौद्ध धर्म परिषद भरली. या परिषदेचे अध्यक्ष वासुमित्र तर उपाध्यक्ष अश्वघोष होते. येथेच बौद्ध धर्मातील त्रिपिटकांवर चर्चा झाली आणि महाविभाष या ग्रंथाची रचना करण्यात आली. हा ग्रंथ म्हणजे बौद्ध धर्माचा विश्वकोश समजला जातो. परंतु दुर्दैवाने याच धर्म परिषदेत
बौद्ध धर्मात हीनयान आणि महायान अशी फूट पडली. कनिष्काने महायान धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. महायान बौद्ध धर्मीय हे मूर्तीपूजक असल्यामुळे अनेक बौद्ध विहारांची तसेच मूर्त्यांची स्थापना कनिष्काने केली. कनिष्काने राजधानी पेशावरमध्ये एक हिरे जडित असा बौद्ध स्तूप उभारला. कनिष्काचे राज्य हे उत्तम प्रशासकीय दृष्टीने भरभराटीला आलेले होते. शिवाय त्याच्या काळात व्यापारही भरभराटीला आला होता. रेशमी मार्गावर प्राप्त झालेल्या नियंत्रणामुळे जगाच्या व्यापारात एक महत्वाचे स्थान कनिष्क राजाचे निर्माण झाले होते. असे असले तरी कनिष्क राजा हा सहिष्णू होता. त्याच्या काळात हिंदू आणि बौद्ध धर्माचा समांतर विकास झाला. त्याने अनेक नाणी पाडली. या नाण्यांवर त्याच्या व्यक्तिमत्वाची छाप दिसून येते. सैनिक कनिष्क, प्रशासक कनिष्क, धर्मवेत्ता कनिष्क, तसेच पूजक किंवा भक्त कनिष्क अशी अनेक रूपे त्यातून दिसतात. त्याने पाडलेल्या नाण्यांवर हिंदू, बौद्ध, ग्रीक, इराणी आणि युनानी या सर्वच देवी देवतांची चित्रे दिसून येतात. त्यांनी पाडलेल्या नाण्यांवर शिव, अग्नी, सूर्य, हरकुलिस या रोमन देवतांबरोबरच अनेकही चित्रे चितारलेली आहेत. अशा प्रकारे कनिष्काचे राज्य हे सुवर्णयुग म्हणूनच ओळखले जाते. कनिष्काबद्दल अफगाणिस्तानातील बाळाधान येथे एक शिलालेख आहे, ज्याबद्दल कनिष्क म्हणतो, मी नाना या देवीचा पुत्र आहे आणि माझ्या देवतांनी मला पाठवल्यामुळेच मी भारतात आलेलो आहे. परंतु मी विदेशी असलो तरीही मी आता संपूर्णपणे आर्य झालेलो आहे. पुढे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने 1884 मध्ये कुशाणांचे वर्णन हे आजचे गुर्जर म्हणून केलेले आहे. अशा प्रकारे वयाची 23 ते 24 वर्षे राज्य केल्यानंतर इसवी सन 102च्या सुमारास कनिष्काचा मृत्यू झाला. पुढे त्याची सत्ता त्याचा पुत्र वहिस्क याने सुरू ठेवली, जी गुप्त सत्तेच्या उदयापर्यंत अस्तित्वात होती. अशा प्रकारे भारतीय इतिहासामध्ये एक सैनिक, एक कुशल प्रशासक, एक कुशल मुत्सद्दी, एक धर्मवेत्ता आणि एक सहिष्णू राज्यकर्ता म्हणून कनिष्काचे स्थान अजरामर आहे. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.